बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घेण्याची गरज. जिल्हाध्यक्ष किरण बगाडे. बातमी प्रतिनिधी मोहन खुडे. जावली. क्रांती सूर्य न्यूज. सातारा. दून तालुका जावली येथे परिवर्तन युवा मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष आयु किरण दादा बगाडे व नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक अंकुश बाबा कदम यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष किरण बगाडे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपल्याला जगण्याचा अधिकार मिळाला नसता. त्यांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे आज प्रत्येक नागरिक सन्मानाने व अभिमानाने जीवन जगत आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यात घेऊन समाजकार्य व वाटचाल करणे गरजेचे आहे. तसेच दोन गावातील विविध विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दोन पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक अंकुश बाबा कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की जावली तालुक्यात कधीही जातीपातीचे राजकारण झाले नाही. या मातीला सुपुत्र म्हणून तालुक्याच्या विकासासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे. या संयुक्त जयंती कार्यक्रमात किरण बगाडे व अंकुश कदम यांच्या दमदार भाषणाने पंचक्रोशी परिसर दुमदुमून गेला. यावेळी तालुकाध्यक्ष अमन चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत जाधव, पत्रकार मोहन खुडे, उपाध्यक्ष सूरज भिसे, प्रकाश गाडे यांच्यासह विविध कार्यकर्ते व दोन गावातील धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जरा वेळेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्यांना विनंती करतो की आपले मौल्यवान दोन शब्द आमच्या या कार्यक्रमाला आपले पदस्पर्श लाभले. आम्ही परिवर्तन युवा मंडळाच्या वतीने त्यांना आम्ही निमंत्रित करतो की त्यांनी दोन शब्द आपले सांगावे. आम्ही ऐकण्यास उत्सुक आहोत. युवा मंडळाचे बंधू मुंबई यांच्या माध्यमातून होणाऱ्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आमच्या बुंडे गावामध्ये अतिशय खऱ्या अर्थानं हा भव्य असा संयुक्त जयंतीचा उत्सव सोहळा मी कालही पाहिला आणि योगायोगाने आजही पाहिला. आणि मी तुम्हाला या जयंतीच्या उत्सव सोहळ्यानिमित्त आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मंचावर सर्वच मान्यवर उपस्थित सगळे जयंती साजरी करत असताना ज्या महामानवांची आपण जयंती साजरी करतो त्या महामानवांकडून विचारांची विचारधारा कायम ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं या आमच्या दुंद गावात होतं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक विचाराच्या कणाकणामध्ये या देशाचं भविष्य आज आपण सगळ्यांनी पाहिलं. छत्रपती शिवप्रभूंच्या विचारामुळं 18 पगड जातीच्या आणि सर्वसामान्य लोकांचं स्वराज्य आपण पाहिलं. बुद्धांच्या विचारामुळं शांतीची खऱ्या अर्थानं जगाभर विचारांची शांती आपण पाहिली. पण मित्रांनो आज दुःख होतं थोडंसं की महाराष्ट्रात आणि देशात ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते वातावरण पाहता खऱ्या अर्थानं ही परिवर्तनाची लढाई. आपल्या मंडळाचं नाव काय आहे? परिवर्तन. आणि त्या परिवर्तनाची खरी लढाई आपल्याला. तुम्ही परिवर्तन युवा मंडळाचा प्रथमतः मी खरोखर अभिनंदन करतो. कारण या जातीवादी मनोवादी विचाराच्या लोकांनी आपल्या घराघरामध्ये फोड निर्माण केलेली आहे. आणि ही फोड निर्माण न करता तुम्ही परिवर्तन या नावामध्ये सर्वजण या गावामध्ये एकजूट आहात. ही खरोखर तुम्हाला मानाचा जयभीम आहे तुम्हाला सर्वांना.
कारण एकी हे आपल्या समाजामध्ये प्रत्येक असणं गरजेचं आहे, कारण एकीचं बळ काय आहे हे आम्हाला सर्वांना माहीत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्यासोबत काम करत असलेले जावली तालुका अध्यक्ष अमन चव्हाण, तसेच या कार्यक्रमाच्या ठिकाणी माझ्यासोबत तालुका उपाध्यक्ष सूरज बिसे, पत्रकार मोहन खुडे, सूर्यकांत जाधव, आमचे बिंब युवा क्रांतीचे प्रकाश गाडे, आणि खरं तर या कार्यक्रमासाठी मला आवर्जून ज्यांनी आमंत्रित केलं, ही मूर्ती लय लहान आहे पण कीर्ती खूप मोठी आहे, तुम्हाला कदाचित माहीत नसेल. तुमच्याच गावातला सुपुत्र आहे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये खूप सतर्काने ॲक्टिव्ह माझ्याबरोबर असतो. उलट त्याची या बौद्ध वस्तीबद्दल सरपंच एवढी तळमळ आहे. आता अंकुशबाबांनी सांगितलं, खरं तर शिवसेना अंकुशबाबांनी तालुक्यात खरी उभी केली. याच्या अगोदर शिवसेना होती हे मला असं वाटत नाही, कारण शिवसेनेच्या माध्यमातून अंकुशबाबांनी एक या तालुक्याला दिशा देण्याचं काम केलं. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत हा प्रजित गायकवाड, त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण टाळ्या ह्यासाठी वाजवा, अध्यक्ष तुम्ही अध्यक्ष आहात ना, टाळ्या ह्यासाठी वाजवा की या बौद्ध वस्तीमध्ये किरण दादा तुमच्या माध्यमातून, मी अंकुश कदम नगरसेवक नाही, मी तुमच्यातलाच एक धम्म बांधव आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा किडा सारखा डोक्यात वळवळत असतो म्हणून मी चळवळीत काम करतो. कारण चळवळीशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. माझा बाप किंवा तुमचा बाप कुठलाही साखर सम्राट नाही, माझा बाप तुमचा बाप कुठलाही शिक्षण महर्षी नाही, किंवा आपल्या सुतगिरण्या नाहीत, किंवा आपला कुठलाही कारखाने बिरखाने नाही आहेत. आपण कष्ट करणारे आणि खाणारे हे आपल्याला माहीत आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोक्यामध्ये आहेत म्हणून आपण आज या ठिकाणी जिवंत आहे. नाहीतर एक काळ असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज मला हा माईक घेऊन हातात बोलण्याची संधी कधीच मिळाली नसती. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर महिलांना एवढ्या मानासन्मानानं कधीच वागणूक चांगली मिळाली नसती. कारण मनुस्मृतीमध्ये आपला नवरा निधन झालं तर त्याच्यानंतर मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये त्याची बायको सती जायची, माहीत असेल महिलांना, तर सती जायची. तर ह्या महिलांचा अभिमान आणि स्वाभिमान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, बाकी दुसरा तिसरा कुणी नाही आहे. कारण त्या बापानं जर संविधान लिहिलं असतं, त्या बापानं संविधान लिहिलं आणि म्हणून आपण मानासन्मानानं जगायला आलो, हे कधी बी महिलांनी विसरू नका. कारण हिंदू कोड बिल कायद्यामध्ये महिलांसाठी प्रसूती म्हणजे गरोदरपणाच्या काळामध्ये पगार देणं किंवा महिलांना अधिकार देणं, आज ही राष्ट्रपती ही मुर्मू काय आहेत त्या मुर्मू ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, पण त्यांना कधी कधी लाज वाटते जय भीम म्हणा. अरे जय भीम मध्ये एवढी पॉवर आहे की ती जय भीम म्हणल्यावर अंगामध्ये रक्त सळसळलं जातं. त्यामुळे जय भीम बोलायला माझ्या बहिणींनो, माझ्या आयांनो कधी लाजायचं नाही. कारण ते जय भीम मध्ये पॉवर आहे ती कुठल्या पक्षात नाही. बरोबर का चूक? कारण जय भीम मध्ये जी पॉवर आहे ती कुठल्या पक्षात नाही, म्हणून तर मी जय भीम बोलतोय. आणि या गोष्टीतून आपण या परिवर्तन विचार तुमच्या मंडळाच्या माध्यमातून ही जयंती साजरी करताय. जयंती साजरी करणं खूप सोपं असतं. सगळीच म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही नाचतात. अरे त्याच्यामुळे आम्ही नाचतोय, नाही तर आमची आज पाठीमागं झाडू होता, गळ्यात मडकं होतं, हे गळ्यातलं मडकं झाडू त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळं काढलं, तर त्याच्यासाठी आमची जिंदगी जरी गेली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कधीही पुसलं जाणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं एक रसायन आहे की ते जय भीम म्हणल्यावर जेवढी एनर्जी निर्माण होते ती एनर्जी दुसऱ्या कुठलं काय म्हणल्यावर निर्माण होत नाही. कारण मी दुसरं काय म्हणतच नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना तुम्ही काल मिरवणूक काढली, मी बघितलं तुमचं हे परिचित स्टेटस, आणि हा आनंद प्रत्येक आपल्या व्यक्तीनं प्रत्येक विचारामध्ये जोपासणं गरजेचं आहे. राहिला विषय जयंतीच्या नंतर एक दिवस जयंती असते भाऊ, पण जयंतीच्या नंतर आपल्या वाड्या वस्त्यांमध्ये आपल्या या वस्तीमध्ये आता किती लोकसंख्या मला माहित नाही, मला वाटतं तिसरी चौथी वेळा असली इथे यायची. किती लोकसंख्या आहे ह्या, म्हणजे मी इथं पहिल्यांदाच कार्यक्रमाला आलोय. इथल्या प्रजित जेही मुलं मुली आहेत शाळेमध्ये 1ली ते 7वी 10वी 11वी पर्यंत एक लिस्ट काढा. एक मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाही तर एक तुमचाच भाऊ, तुमचाच एक मुलगा म्हणून या जयंतीनिमित्त आपल्या सर्व मुलांना मी वह्या वाटप करणार आहे. फक्त मला लिस्ट तुम्ही द्या, मी लवकरच प्रजित गायकवाडपाशी वह्या देतो. ते माझं देणं लागतं कारण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चितेला दरी वर्षी वह्या वाटतो. फक्त दुमचन गावचन माझं नातं थोडंसं जरा जवळचं आहे, कारण इथली काही जे सगळे आपले बांधव आहेत सगळे माझ्या अटॅचमेंटमध्ये असतात. फक्त एका विचारानं तुम्ही एकत्र या, एका विचाराखाली या, त्याशिवाय आपण एकमेकाचं कम्युनिकेशन राहणार नाही. ह्या प्रजित गायकवाडनं मला एक 10 दिवसापूर्वी, आता कोण होतो तुझ्याबरोबर मला काय इथं दिसत नाही,
हां तुम्ही होता. तर ह्याची एवढी तळमळ आहे ना या बौद्ध वस्तीबद्दल. दादा तुमच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये स्ट्रीट लाईटचं या ज्या बौद्ध वस्तीमध्ये आपल्या आता इकडं असं तुमचा डोंगर भाग आहे सगळा, इकडे ते बिबटे किंवा प्राणी वगैरे सगळं इथं भरपूर म्हणजे रिस्की वातावरण आहे. त्यामुळे या गावामध्ये स्ट्रीट लाईट बसवण्याचा माझा वैयक्तिक मानस नाही तर ह्याचा मानस, ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण ह्याची तळमळ एवढी आहे की आमच्या बौद्ध वस्तीमध्ये दादा आम्हाला स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी करा. कारण मी कुठलाही आमदार खासदार नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही ना नगरसेवक नाही, पण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं माझ्या डोक्यात भरलंय की माझ्या तेवढा दम आहे, मी 10 लाख रुपये तर टाकू शकतो. आणि ह्याही सांगतो तुम्हाला, याच्या अगोदर एक भनंग गाव आहे तुमच्या आपल्या तालुक्यातलंच आहे, त्या गावामध्ये मी स्ट्रीट लाईट 10 लाख रुपयाचं काम मंजूर केलेलं आहे. तो का तो प्रकाश गाडेला विचारा, हात वर कर, त्यांना कळू दे तू कोण आहे. तुझ्या गावात 10 लाख रुपयाचं काम मंजूर केलंय का? आणि ते लवकरच 1-2-3 दिवसामध्ये चालू होते. मी काय कुठला म्हणजे मोठा कोण नाही, मी तुमच्यालाच बांधव आहे. त्याच पद्धतीने मी ह्याला सांगितलंय की तुमच्या ग्रामसेवकाकडून ग्रामसभेत ठराव आणि जी काय डॉक्युमेंटरी प्रोसेस आहे ती फक्त मला दे. मी 10 लाख रुपये या दोनसाठी टाकण्याचा 101% प्रयत्न करणार, एवढं नक्की. म्हणजे बोलणं आणि कृती करणं तुमचा माझा जास्त हे नाही, त्याला चांगलं माहिती आहे. फक्त डॉक्युमेंट व्यवस्थित द्या. त्या पद्धतीने मला जेवढं यासाठी काय करता येईल, आता हे तुमच्या रस्त्याचं सुरू काम आहे, ठीक आहे, कुणी टाकलं काय टाकलं फक्त व्यवस्थित झालं पाहिजे. एखादी 2 व्हीलर स्लिप झाली, एखाद्या कुटुंबातला करता धरता असतो, कुठं हात मोडतो पाय मोडतो, ह्या बाकीच्या गोष्टीकडे बी आपण गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. जयंती 1 दिवसाची असती, पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि चळवळ ही तुमच्या माझ्या मनामध्ये तुमच्या माझ्या डोक्यामध्ये राहिली पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले मला डोक्यावर नाचू नका, डोक्यावर नाचू नका, माझे विचार डोक्यामध्ये घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही परिवर्तन करा. हेच या निमित्तानं तुम्हाला मी सांगतो. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.